ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर काळू आणि शाई धरण उभारण्यातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयामध्ये जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल असं आश्वासन वनमंत्री आणि ठाण्याचे भाजप संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी दिलं. गडकिरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये ते बोलत होते. ठाणे महापालिकेला स्वतंत्र धरण असावं यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेच्या स्वतंत्र धरणाची चर्चा 2002 पासून सुरू आहे. मात्र काळू आणि शाई हे दोन्ही धरणं विविध मुद्द्यांमुळे रखडले आहेत. दोन्ही धरणांचं भूसंपादन पूर्ण झालं नसून ग्रामस्थांकडून देखील विरोध केला जात आहे. यापूर्वी बारवी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नावेळी देखील संबंधित प्रकल्पग्रस्तांना महापालिका, नगरपालिका आणि तत्सम प्राधिकरणात नोकरी किंवा एकरकमी मोबदला असं पॅकेज देण्यात आलं होतं. त्याला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प मार्गी लागला होता. त्याच धर्तीवर या दोनही धरणांची कशा पद्धतीने मार्गी लावता येईल या संदर्भात चर्चा केली जाईल असं श्री गणेश नाईक यांनी सांगितलं.